नमस्कार शेतकरी मित्रांनो. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे शेतकरी मित्रांनो. कारण राज्यातील जो कांदा उत्पादक शेतकरी आहे, तो शेतकरी कमी भावाने सध्या व्यापाऱ्याला कांदा देतोय. ₹10, ₹20, ₹30 कांदा देतोय आणि शेतकऱ्यांना सध्या काहीही त्या कांद्याच्या मागून निघत नाही आहे. कारण कांद्याचं क्षेत्र खूप वाढलेलं आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी भरपूर असा कांदा केल्यामुळं गेल्या वर्षी पाऊसकाळ जास्त झाल्यामुळं खूप शेतकऱ्यांनी कांदा पिकाची लागवड केली आणि या कांद्यातून शेतकऱ्यांना सध्या काहीही हाती लागत नाही आहे. आणि अशाच शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी येण्याची दाट शक्यता आहे शेतकरी मित्रांनो. कारण माननीय राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः स्पष्ट केले की दरवर्षीप्रमाणे आपण कांदा शेतकऱ्यांना जसा दिलासा देतो, त्याचप्रमाणे यावर्षीही बैठक घेऊन निश्चित शेतकऱ्यांना आम्ही दिलासा देणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. त्याने आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी नाशिकमध्ये जाणार होते, कारण त्यांची बैठक आज होणार होती, परंतु आज ती बैठक झालेली नाही आहे. परंतु माननीय राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितले की बाबत निश्चित आम्ही बैठक घेऊ आणि निश्चित कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एक दिलासा देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. त्यामुळं राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी कांदा पिकाची लागवड केल्या, अशा शेतकऱ्यांना एक दिलासादायक बातमी येण्याची दाट शक्यता आहे शेतकरी मित्रांनो. मी अगोदर 2-4 व्हिडिओमध्ये स्पष्ट केले की ज्या शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली आहे, अशा शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीद्वारे आपल्या कांद्याची नोंद सातबाऱ्यावर करा आणि ज्या शेतकऱ्यांनी कांदा विकलेला आहे, त्या विकलेला कांदा जिथून विकला तिथून तुम्ही पावती घ्यायला मात्र विसरू नका, असे स्पष्ट संकेत खूप व्हिडिओमध्ये मी दिलेले आहेत. त्यामुळं तीच परिस्थिती आता निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. राज्यातील जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत, अशा शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून अनुदान एखाद्या वेळेस जाहीर केलं जाऊ शकतं. कारण प्रत्येक वेळी ज्याप्रमाणे आपण कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देतो, असं स्वतः माननीय मुख्यमंत्री स्वतः म्हणत आहेत, त्याचप्रमाणे याही वर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आम्ही दिलासा देऊ, त्यावर निश्चित मार्ग काढू, असा प्रयत्न राज्याचे मुख्यमंत्री यांनी स्वतः आजच बोललेला आहे. त्यामुळं राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी कांदा पिकाची लागवड केली आहे, अशा शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याची दाट शक्यता आहे. कारण गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये खूप शेतकऱ्यांना कांदा पिकाचं क्विंटल मागं अनुदान मिळालेलं आहे आणि त्याच पद्धतीनं याही वर्षी राज्यातील शेतकऱ्यांना कांदा पिकाचं अनुदान मिळू शकतं. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी काळजी काय घ्यायची आहे, एक महत्त्वाची सांगतो. ज्या शेतकऱ्यांची फार्मर आय डी नाही, अशा शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर आय डी काढून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी कांदा पिकाची लागवड शेतामध्ये केली आहे, परंतु रब्बी हंगामामध्ये ई-पीक पाहणीद्वारे त्यांनी कांद्याची नोंद जरी सातबाऱ्यावर केली नसेल, तर सहाय्यक स्तरावर कांदा पिकाची नोंद करण्याची सुविधा सध्या अजून 10 तारखेपर्यंत चालू आहे मार्चच्या. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी कांदा पिकाची लागवड केलेली आहे, अशा शेतकऱ्यांनी तात्काळ कांद्याची नोंद सातबाऱ्यावर करून घ्या, तरच तुम्हाला अनुदानाचा लाभ मिळू शकतो. कारण माननीय स्वतः मुख्यमंत्री, कारण प्रत्येकांना अपेक्षा होती की यावेळेस कांदा पिकाबाबत निर्णय होईल का नाही, कारण असा निर्णय अजून सध्या तरी झालेला नव्हता. आणि आज खूप शेतकरी राज्याचे मुख्यमंत्री यांना अडवण्याचा प्रयत्न करणार होते. या कार्यक्रमाला जाताना माननीय मुख्यमंत्र्याला अडवून त्याबाबत निवेदन देणार होते, परंतु स्वतः मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलं की त्यांनी मला अडवणार होते, परंतु मी त्यांच्या साईडनं न जाता दुसऱ्या साईडनं कार्यक्रमाला पोचलो. परंतु त्यांनी काळजी करण्याची गरज नाही आहे, कारण त्यांना न्याय मिळणं गरजेचं आहे, असं माननीय मुख्यमंत्री स्वतः म्हणाले. त्यामुळं तुम्ही जरी माझ्या गाडीला अडवलं नसलं, का तुमच्या कार्यक्रमाला अडथळा झाला असला, तरीही न्याय महत्त्वाचा आहे, असं त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळं नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जो आंदोलनाचा पवित्रा घेतलेला होता, त्यामुळं माननीय मुख्यमंत्री यांनी स्वतः बोलताना सांगितले की कांद्याबाबत निश्चित बैठक घ्या. माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की भुजबळ साहेबांनी मला नाशिकच्या कांद्याबाबत निर्णय घ्या, बैठक घ्या, असं त्यांनी स्पष्ट केलेलं होतं. आणि त्यावरच आम्ही निश्चित त्यावर बैठक घेऊन या बैठकीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे ज्याप्रमाणे आपण कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एक आधार देतो, त्याप्रमाणे याही वर्षी निश्चित कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्याचा निर्णय आम्ही घेऊ, असं त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ह्याच्यावरून हे स्पष्ट होते गोष्टी की राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटल मागं असो, किलो मागं जे अनुदान या अगोदर दिलेलं होतं, त्याच पद्धतीनं राज्यातील शेतकऱ्यांना, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी कांदा पिकाची नोंद जर सातबाऱ्यावर नसेल, तरी तुम्ही कांदा मार्केटला विकलेला असेल,
परंतु कांदा पिकाची नोंद जर सातबारा नसेल तर तुम्हाला अनुदानाला एखाद्या वेळेस अडचण येऊ शकते आणि तीच अडचण जर दूर करायची असेल तर सहाय्यक स्तरावरून अजूनही पीक पाणीची मुदत 10 मार्चपर्यंत आहे. तरी त्या ज्या शेतकऱ्यांनी कांदा विकलेला आहे मार्केटला किंवा ज्या शेतकरी अजून कांदा मार्केटला विकणार आहेत अशा सर्व शेतकऱ्यांनी कांदा पिकाची नोंद सातबाऱ्यावर करून घ्या, तरच तुम्हाला अनुदानाचा लाभ मिळू शकतो. हीच एक अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती, कारण कांद्याच्या पिकामुळे खूप शेतकरी सध्या अडचणीत आहे. खूप कमी भावाने शेतकरी कांदा विकतोय आणि त्या कांद्यामागं शेतकऱ्यांना काहीही राहत नाही. परंतु राज्य सरकार याबाबत मोठा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे आणि त्याचाच लाभ सर्व शेतकऱ्यांना होणार आहे. हीच एक अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.